नागपुर महानगरपालिका के चुनाव के लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की कोर कमेटी की बैठक आज संपन्न हुई। पिछले लगातार कई समय से, कई महीनों से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागपुर महानगरपालिका के प्रत्येक विधानसभा में, प्रत्येक प्रभाग में किस तरह से चुनाव की तैयारी करना, इसके लिए एकदम प्रयासरत है और कार्यरत है। कशा पद्धतीने समोर जाणार आम्ही आमचे अध्यक्ष महोदय आणि कोर कमिटीनी 15% सीटची मागणी केलेली आहे आणि त्या पद्धतीने 15 सीट बद्दल आमचे वरिष्ठ मुंबईचे माननीय अजितदादा पवार, माननीय प्रफुल्ल पटेल साहेब आणि तटकरे साहेब यांनी आमच्याकडून एक रिपोर्ट मागितला आहे। ते रिपोर्ट आम्ही व्यवस्थित त्यांना पाठवून दिला आहे आणि त्या रिपोर्ट प्रमाणे युती महायुतीचा सर्व अधिकार मुंबईला आहे, ते प्रदेशचे लोक करतील आणि ज्या पद्धतीने जे रिपोर्ट आम्हाला मागितली आहे ते 15% आणि कशा पद्धतीने कोण कोण आमच्याकडे सर्व ताकदीचे जे कॅन्डिडेट आहेत ते आमचे ते रिपोर्ट आम्ही मुंबईला पाठवून दिली आहे आणि या पद्धतीने आज पण कोर कमिटीमध्ये तसाच निर्णय झाला आणि समोर जायची तयारी आहे। भाजपचे काही आमदार जे आहेत ते महायुतीच्या पक्षामध्ये नाही आहेत। कृष्णाभाऊ खोपडे यांनी म्हटलेलं आहे की एकला तलोरे ही आम्ही एक करू शकतो, काय कसं राहील समीकरण? आम्ही सर्व आमचे अधिकार मुंबईला आहे, इथे नागपूरला कोण का बोलते त्याच्याबद्दल आमच्याकडे काही माहिती नाही। आम्हाला आमचे प्रदेशचा हे आदेश आहे की जे काही युतीबद्दल बोलायचे असेल, जे युतीबद्दल काही निर्णय होणार ते मुंबई स्तरावर होणार। फक्त तुम्ही आपली रिपोर्ट पाठवून द्या आणि पूर्ण तयारीला लागा। भाजपने अगर जागा दिली नाही तर काय समोर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लोकप्रिय नेते आहे, राज्यात मंत्रिमंडळात आणि राज्यात काम करणारे लोक, सर्वात जास्त ताकदीने काम करणारे लोक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहे। नागपूर उपराजधानी आहे, इथे सर्व तयारी जरी नाही केली, आमच्याकडे आज कोर कमिटीने यादी वगैरे सर्व दिलेली आहे, सर्व यादी आम्ही तयार केली आहे आणि पूर्ण नागपूर महानगरपालिकेसाठी आमची सज्ज तयारी आहे। पण अनुशासनात्मक प्रदेशचा निर्णय सर्वोपरी राहते, त्या निर्णयामध्ये रोज आम्ही प्रदेशवर आमचा बोलणं सुरू आहे आणि स्वबळाची पण तयारी आहे। 15% तुम्ही म्हणत आहात की तुमची मागणी आहे, 15%चे उमेदवार तुमचे डिसाईड झाले? एकदम निश्चित 15% जे उमेदवार आहे त्याच्यापेक्षा 10% जास्त फर्स्ट प्रायोरिटीचे कोण आणि कोणत्या पद्धतीने काय आमची ताकद आहे हे चांगला रिपोर्ट आमची कोर कमिटीने मुंबईला पाठवून दिला आहे आणि ते काय म्हणतात त्याची आम्ही वाट पाहतो। थँक्यू।